संताप आहे लोकांमध्ये, पोलीस काय ऍक्शन घेतात? बरोबर आहे. या प्रकरण जे अत्यंत गंभीर, अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स, लेट नाईट आवर्स मध्ये जे काल घडला होता, त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हे प्रकरण घेऊन यामध्ये 304 कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केले होते. आम्ही रिपीट करतो, नॉर्मल ऍक्सिडेंट मध्ये 304 अ चे गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात प्रथम दर्शनी घटनाक्रम बघितल्यानंतर 304 अंतर्गत कलम लावण्यात आली. आता याचे नंतर प्रकरण मध्ये आरोपी जुवेनाईल असल्यामुळे आम्ही जुवेनाईल कोर्टाकडे 2 ऍप्लिकेशन मूव्ह केले होते. प्रथम ऍप्लिकेशन होता की यांना निरीक्षण गृहीला 14 दिवसासाठी पाठवावी आणि सेकंड ऍप्लिकेशन होता की हे प्रकरण जुवेनाईल जस्टिस ऍक्ट चे सेक्शन 2 अंतर्गत हीनस क्राईमचे डेफिनिशन मध्ये येते. हीनस क्राईमचे डेफिनिशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाईलला एडल्ट साठी ट्राय करायची परवानगी द्यावी, जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे गृहीत धरून त्यांना पीसीआर चे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू. आमचे ऍप्लिकेशन जी हीनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी कोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि फाईल्ड अशा प्रकारचे त्यावर आमचे ऍप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे. या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे, ज्यांचे वरून एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि 2 इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे, म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी. ती ऍप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे. आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची प्रयत्न राहील की त्यांना हीनस क्राईम असल्यामुळे त्यांना एडल्ट सारखे ट्रीट करू द्या. आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग जे फादर होते जुवेनाईल अक्यूजचे, त्यांना एका लक्झरी कार दिले, त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाउ केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पब मध्ये जाऊन दारू पिण्यास अलाउ केले, म्हणून सेक्शन 75 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट त्यांच्या विरुद्ध अप्लाय होतो. तसेच ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी जुवेनाईल्सला दारू अलाउ केली ते 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट होतात. ते दोन्ही कलमा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांच कडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. सांगण्याची अर्थ अशा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनच्या अनुषंगाने सर्वोत्तरी स्टँड भूमिका प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणीही मनात अशा प्रकारचे संभ्रम ठेवणे की पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली किंवा या गोष्टीवर प्रयत्न झाली नाही, ही सांगणे उचित होणार नाही. पूर्णपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याची जी काही अधिकार प्राप्त होती ती सर्व स्टेप्स घेण्यात आलेली आहे. या केसची तपास कालच एसीपी दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती, ज्यांच्यामुळे एक वॉटर टाईट केस, ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन, जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायची, ती सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे. स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे. कल्याणी नगर परिसर इन पर्टिक्युलर आणि शहर इन जनरल यामध्ये पबचे विषयावर जे न्यूसेन्स बद्दल लोकांना त्रास आहे त्याबद्दल पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. आम्ही जे 1:30 वाजताची जे अधिकृत त्यांचे टाइम
परमिटेड टाइम आहे त्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन आणि अंमलबजावणी करण्याची प्रयत्न सुरू आहे. 90% सुधार दिसून आलेली आहे. ज्या ज्या वेळी एबेरेशन दिसते त्या वेळी अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटवर मागचे 2-3 महिन्याचे काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे आणखी कसे सुधारता येईल, असे आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. त्याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑल राऊंड द वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटर्डेचे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून, ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे दृष्टिकोनातून, नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याच्या दृष्टिकोनातून, एक्साइज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंग वर एक्साइज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे. आज काही डेलिगेशन आम्हाला भेटले. काही डेलिगेशन पालकावर ऑलरेडी जे गुन्हा दाखल झालेली आहे, क्राईम ब्रांचकडे टीम्स पाठवण्यात आलेली आहे. त्याबद्दल पुरावाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय पुढचे 2, 3, 4, 5 तासात घेण्यात येईल. आजच त्याबद्दल युद्ध पातळीवरती तपासला गती देण्याच्या दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे. अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी पोलीस दबाव आणला आणि पोलिसांनी नातेवाईकाला दमबाजी केली असाही आरोप होतो. नेमकी काय वस्तुस्थिती? मी ऑलरेडी या विषयावर एसीपीला, डीसीपीला सीसीटीव्ही फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळची, रस्त्यावरची सीसीटीव्ही, एस्टॅब्लिशमेंटची सीसीटीव्ही ऑलरेडी जप्त करण्यात आलेली आहे. ते सगळे पाहणी करून काय घटनाक्रम घडला त्याबद्दल ऑलरेडी चौकशी करण्याचे आदेश दिलेली आहे. एक गोष्टी आम्ही स्पष्ट करतो की अशा प्रकरणात, या प्रकरणात किंवा कोणताही प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. आम्ही रिपीट करतो, इवन ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन आम्ही स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणात कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजन मध्ये कोणीही या विषयावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत की पोलिसांना आणखी या कलम लावायला पाहिजे होता किंवा हे भूमिका घ्यायला पाहिजे होता. आम्ही तयार आहोत. जी काही कारवाई झालेली आहे ते कायद्याची चौकटीत राहून पूर्णपणे जोरात करण्यात आलेली आहे. सर, तुम्ही म्हणलात पब आणि बारवरती कारवाई केली पालकांबरोबर, त्यांची नावं सांगा. कोझी या प्रकरणात हो, कोझी बारचे ओनर्स आणि मॅनेजमेंट आहे आणि ब्लॅकचे आहे. FIR ची कॉपी आम्ही आपल्याला हे करतो. फक्त यामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे, जुवेनाईल जोपर्यंत ते ॲडल्टसाठी ट्रीट होत नाही तोपर्यंत कोणताही अशा वक्तव्य जेणेवरून त्यांचे आयडेंटिफिकेशन समोर येईल तशा काही वक्तव्य करता येत नाही. परंतु एक्झॅक्ट नेम्स आम्ही FIR आपल्याला शेअर. सर, परंतु एक प्रश्न उपस्थित होतो की तो मुलगा खरंच अल्पवयीन होता का? त्याने 12वीची परीक्षा दिली होती, तो अल्पवयीन होता का? यावर ही मुद्दा समोर आलेली आहे. एका बर्थ सर्टिफिकेट जे आमच्याकडे आलेली आहे ते आम्ही बघितलेले आहे. त्यामध्ये एज जुवेनाईल दिसते. आता आम्ही टीम्स आमची ऑलरेडी एका कॉलेजला जिथून ते 10th आणि 12th पास झालेले आहे ती टीम्स ऑलरेडी आमची सकाळी पोहोचलेली आहे तिथे. आम्ही तिकडून ट्रान्सफर सर्टिफिकेट TCs वरून ते आम्ही परत खात्री करण्याची आमची. अजून एक प्रश्न, त्या मुलानं मद्य प्राशन मध्ये दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही हे देखील आपण कोर्टात काही सांगितलं नाही, त्याच्याविषयी क्लिअर आम्ही सांगितलेले आहे कोर्टाचे दोन्ही रिपोर्टमध्ये चौथा लाईन जर आपण वाचले, मद्य प्राशन करून वाहन चालवत होता स्पष्टपणे नमूद आहे. ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला प्रेसला आम्ही शेअर करतो. क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मद्यप्राशन करत होता. CCTV फुटेजमधून स्पष्ट आहे की ते मद्यप्राशन करत होता. मद्यप्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. आम्ही कोर्टाला ही सर्व बाबी आज अपीलमध्ये जे आम्ही अपील फाईल करत आहे त्यामध्ये आम्ही नमूद करतो. तरी मग कोर्टाने कुठे हे केलं का? एवढं केलेले त्यांच्या पालकांनी तुम्हाला भेटून काही मागणी केलेली? जे 2 जण या अपघातात आमची दोघे वडिला त्यांचे फॅमिली मेंबर्सची आमची भेट
होऊ शकलेली नाही. आम्ही त्याच्याशी DCP आमचे कंटॅक्टमध्ये आहे. नक्कीच आम्ही त्यांना जर असतील तर आम्ही नक्कीच त्यांना भेटू.